जयोस्तुते श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवती त्वामहा यशोयुतां वंदे यशोयुतां वंदे। संपूर्ण भारताला ललामभूत असणारं महान क्रांतिकारकाचं नाव स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर। सावरकरांचा जन्म नाशिकजवळ भगूर येथे झाला। मात्र नंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते पुण्यात आले, फर्ग्युसन महाविद्यालयात आले आणि त्यावेळेला वसतिगृहातल्या याच खोलीमध्ये त्यांचा निवास होता। सावरकरांनी या ठिकाणी अभिनव भारत या संस्थेची स्थापना केली। आपल्याबरोबर शिकणाऱ्या अनेक आपल्या समवयस्क तरुणांच्या मनामध्ये प्रखर देशभक्तीची भावना निर्माण केली। सावरकरांनी याच ठिकाणी असणाऱ्या ग्रंथालयामध्ये प्रचंड पुस्तकांचं वाचन केलं आणि ते प्रकांड पंडित झाले। त्याच वेळेला पुण्यामध्ये लोकमान्य टिळक, शिवरामपंत परांजपे अशी महान व्यक्तिमत्व राहत होती। त्यांचाही प्रभाव सावरकरांवरती पडला आणि 1905 साली सावरकरांनी याच पुण्यात विदेशी कपड्यांची होळी सुद्धा निर्माण करून दाखवली होती। आणि याच ठिकाणी त्यांनी अनेक सुंदर काव्यांची सुद्धा निर्मिती केली। तानाजी मालुसरे यांच्यावरचा पोवाडा लिहिताना सावरकरांनी असं म्हणलेलं आहे, मग त्या गडाची भूमी ठेवी तानाजीस उदरी, तेव्हापासून रत्नाकर बहु तिचा द्वेष करी। समुद्राच्या पोटामध्ये कोट्यावधी रत्न असतात, पण ते जेव्हा समुद्र त्या सिंहगडाकडे बघतो तेव्हा तो असं म्हणतो की माझ्या पोटात कोटी कोटी रत्न असली तरी तुझ्या पोटातलं एकच रत्न हे जास्त तेजस्वी आहे, आणि ते रत्न म्हणजे तानाजी मालुसरे। ही सावरकरांची प्रतिभा होती। बाजीप्रभूंचा पोवाडा सावरकरांनी दिला आणि ते असं म्हणतात, मग त्या खिंडीत रक्त सांडले बाजीप्रभूंचे, श्रीबाजीचे रक्त सांडले खिंडीत त्या काला, म्हणून रायगडी स्वातंत्र्याचा वृक्ष थोर झाला। असे सावरकर। पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे सावरकरांनी रचलेलं काव्य स्वतंत्रतेचं स्तोत्र। आजपर्यंत या देशामध्ये लक्ष्मीची, सरस्वतीची, कालीमातेची पूजा झाली, मात्र स्वातंत्र्य देवतेची पूजा करायला आपण विसरलो। मात्र ती पूजा कधी साधी नसते। या स्वातंत्र्य देवतेची पूजा म्हणताना कधी कधी आपल्या जीवनाचं सुद्धा आहुती त्याच्यामध्ये द्यावी लागते। आणि म्हणून सावरकर म्हणतात, जयोस्तुते श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवती त्वामहा यशोयुतां वंदे यशोयुतां वंदे। जे जे उत्तम उदात्त उन्नत महन्मधुरते ते, स्वतंत्रते भगवती सर्व तव सहचारी होते। मोक्ष मुक्ती ही तुझीच रूपे तुलाच वेदांती, स्वतंत्रते भगवती योगीजन परब्रह्म वदती। गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली, स्वतंत्रते भगवती तूच ती विलसतसे लाली, तूच ती विलसतसे लाली। व्यास वाल्मिकींच्या शेजारी बसावं असा महाकवी याच ठिकाणी राहत होता आणि त्यांच्या लेखणीतून सरस्वतींनी फुंकर मारावी असं श्रेष्ठ दर्जाचं काव्य निर्माण होतं। अशा अनेक काव्यांची ही जन्मभूमी आहे आणि म्हणून या ठिकाणी आल्यानंतर आपण नतमस्तक होतो आणि एवढंच म्हणू शकतो, तुझे तेज अंगी शतांशे जरीही, उजाळून टाकू दिशा दाही दाही, उजाळून टाकू दिशा दाही दाही।